नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे. तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा, पारा या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, HG. पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, संसदेचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? बघा, संसदेचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं सभागृह आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, राज्यसभा हे सभागृह संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 राहील, वाशिम हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा, राष्ट्रीय युवक दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय युवक दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, 12 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवक दिवस असतो. प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिक या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, भारतामधील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता? भारतामधला सर्वाधिक लांबीचा बघा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, NH44 हा भारतामधला सर्वाधिक लांबीचा तो राष्ट्रीय महामार्ग आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, क्लोरोक्विन हे औषध खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात? क्लोरोक्विन हे औषध खालीलपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात? बघा विद्यार्थी, या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील, क्लोरोक्विन हे औषध विद्यार्थी मित्रांनो हिवतापासाठी ते प्रामुख्याने वापरतात. बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा, प्रश्न क्रमांक 8 बघा, पाणी शुद्ध करण्यासाठी खालीलपैकी कोणते मूलद्रव्य वापरतात? बघा, पाणी शुद्ध करण्यासाठी खालीलपैकी कोणते मूलद्रव्य वापरतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पाणी शुद्ध करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो क्लोरीन हे या ठिकाणी मूलद्रव्य वापरतात. बघा, प्रश्न क्रमांक 9 बघा, वेबसाईटवरील प्रथम पेजला खालीलपैकी काय? बघा, वेबसाईटवरील प्रथम पेजला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, वेबसाईटवरील बघा प्रथम पेजला या ठिकाणी होम पेज असे म्हणतात. बघा, प्रश्न क्रमांक 10 बघा, मनू भाकर या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी? बघा, मनू भाकर या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, मनू भाकर या खेळाडू नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, वेदांत कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, वेदांत कॉलेजची स्थापना ही राजाराम मोहन राय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना ही केलेली आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता?
मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर या जिल्ह्यामधून गडचिरोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पंढरपूर हे शहर विद्यार्थी मित्रांनो भीमा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी जिल्ह्यामधलं धरण आहे? मोडक सागर हे धरण या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, मोडक सागर हे धरण ठाणे जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रत्नागिरी हा जिल्हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, फणसाड हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, रायगड या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फणसाड या ठिकाणी अभयारण्य आहे. बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, एलिफंटा आणि घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या एलिफंटा आणि घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, एलिफंटा आणि घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक 9 बघा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? बघा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, सन 1969 या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, कांजीरंगा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, कांजीरंगा नॅशनल पार्क विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क बघा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे, उत्तराखंड या राज्यामध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, 16 सप्टेंबर या दिवशी ओझोन दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन खालीलपैकी हा कायदा कोणत्या वर्षी या ठिकाणी पास झालेला? तो बघा, गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी पास झालेला हा कायदा आहे? बघा, सन 1994 या वर्षी या ठिकाणी हा कायदा पास झालेला कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या देशामध्ये या ठिकाणी पहिली जागतिक वसुंधरा परिषद खालीलपैकी कोणत्या देशामध्ये संपन्न झाली होती? तर ब्राझील या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिली जागतिक वसुंधरा परिषद ब्राझील या देशामध्ये संपन्न झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, पुल्लर लेणी विद्यार्थी मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? भामरागड या टेकड्या पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या? भामरागड बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, भामरागड आणि चिरोली डोंगर विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर हा सर्वात कमी आहे? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर सर्वात कमी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये साक्षरतेचा दर सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, WTO बघा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सन 1995 मध्ये WTO यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये 14 प्रमुख बँकांचं बघा राष्ट्रीयकरण पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले होते? बघा, भारतामध्ये बघा 14 बँकांचं बघा राष्ट्रीयकरण सन 1969 मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा
पवन ऊर्जेमध्ये बघा सर्वात अग्रेसर राज्य पुढीलपैकी बघा भारतामध्ये बघा पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा पवन ऊर्जेमध्ये बघा तामिळनाडू हे राज्य देशामध्ये या ठिकाणी अग्रेसर असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भूतान या देशाला भारतामधील एकूण किती राज्यांच्या सीमा जोडतात? भूतान या देशाला भारतामधील एकूण किती राज्यांच्या सीमा जोडतात? बघा भूतान या देशाला बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी बघा भूतान या देशाला एकूण 5 राज्यांच्या सीमा जोडतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा होम रूल चळवळ यांची सुरुवात खालीलपैकी कोणी? भारतामध्ये बघा होम रूल चळवळ यांची सुरुवात खालीलपैकी कोणी केली? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील अॅनी बेझंट यांनी भारतामध्ये होम रूल चळवळ यांची सुरुवात ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक खालीलपैकी कधी? भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक खालीलपैकी केव्हा झाली? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील 9 डिसेंबर सन 1946 या दिवशी विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, धन विधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये बघा धन विधेयक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये मांडतात? धन विधेयक बघा धन विधेयक सर्वात प्रथम हे लोकसभेमध्ये ते मांडतात. प्रश्न क्रमांक 27 बघा, राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात? राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सभासद नियुक्त करतात? बघा राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण 12 सदस्य या ठिकाणी नियुक्त करतात. प्रश्न क्रमांक 28 बघा, प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणते विभाग? सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी बघा 49% एवढं क्षेत्र हे गोदावरी नदी खोऱ्यानं व्यापलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही? बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही? तर नागालँड या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज या ठिकाणी अस्तित्वात नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये या ठिकाणी खालीलपैकी कशाची स्थापना? महर्षी कर्वे यांनी सन 1944 मध्ये या ठिकाणी खालीलपैकी कशाची स्थापना ही केली होती? तर त्यांनी समता संघ यांची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास? फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास करतात? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये शैवाल यांचा अभ्यास करतात. प्रश्न क्रमांक पहिले महायुद्ध पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू? बघा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले? बघा पहिले महायुद्ध विद्यार्थी मित्रांनो सन 1914 या वर्षी पहिले महायुद्ध हे सुरू झालेलं महायुद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 6 एप्रिल सन 1930 बघा महात्मा गांधीजींनी मिठाचा कायदा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोडला? बघा 6 एप्रिल सन 1930 महात्मा गांधीजींनी मिठाचा कायदा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मोडला? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील महात्मा गांधीजींनी दांडी या ठिकाणी मिठाचा कायदा मोडला. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय सभेचे बघा ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? तर ते फैजपूर या ठिकाणी ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन सन 1936 मध्ये ते भरले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? आझाद हिंद सरकार बघा रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आणीबाणीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवता येतो? बघा आणीबाणीमध्ये बघा लोकसभेचा कार्यकाळ जास्तीत जास्त बघा 1 वर्षांनी वाढवता येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंदमान आणि निकोबार हे बेटे पुढीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील अंदमान आणि निकोबार ही बेटे कोलकाता उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, विधान परिषद या ठिकाणी राज्य विधिमंडळाच्या ठिकाणी वरिष्ठ सभागृह आहे. बघा प्रश्न क्रमांक केशव कुमार, बघा केशव कुमार हे पुढीलपैकी या ठिकाणी कोणत्या लेखकाचं या ठिकाणी टोपण नाव आहे? केशव कुमार. बघा केशव कुमार हे कोणाचं टोपण नाव आहे? बघा प्रल्हाद केशव वात्रे यांच्या ठिकाणी केशव कुमार हे टोपण नाव आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 12 जून या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा सियाचीन ग्लेसियर हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सियाचीन ग्लेसियर. सियाचीन ग्लेसियर विद्यार्थी मित्रांनो हे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते? राष्ट्रपती राजवट. बघा राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचा कलम कोणता आहे? बघा कलम 356 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक पुढीलपैकी कोणाचे या ठिकाणी नाटक आहे? शांतता कोर्ट चालू आहे. बघा विजय तेंडुलकर यांचे या ठिकाणी नाटक आहे. बघा प्रश्न क्रमांक 5 समाजवादच का या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं? बघा समाजवादच का या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा जयप्रकाश नारायण यांनी समाजवादच का या नावाचं पुस्तक हे लिहिलेलं पुस्तक आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा नायटिंगेल ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा नायटिंगेल ऑफ इंडिया. बघा नायटिंगेल ऑफ इंडिया या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, सरोजिनी नायडू यांना नायटिंगेल ऑफ इंडिया असे म्हणतात. बघा प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा बारडोली सत्याग्रह हा सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा बारडोली सत्याग्रह. बघा बारडोली सत्याग्रह हा सन 1928 मध्ये बारडोली सत्याग्रह हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झाली तेव्हा भारताचे बघा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? बघा लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वे तार पोस्ट सेवेला प्रारंभ हा झाला होता. प्रश्न क्रमांक 49 बघा पुणे या ठिकाणी आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा आर्य महिला समाज. बघा पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सामाजिक परिषद. बघा सामाजिक परिषद ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली या ठिकाणी संस्था आहे? सामाजिक परिषद. बघा MG रानडे यांनी सामाजिक परिषद या ठिकाणी स्थापन केलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पृथ्वी स्वतःभोवती फिरते. बघा पृथ्वी स्वतःभोवती फिरते या गतीला खालीलपैकी कोणती गती म्हणतात? बघा पृथ्वी स्वतःभोवती फिरते या गतीला खालीलपैकी कोणती गती म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.